नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहोत नाशिक जिल्ह्यातील एक अतिशय पवित्र आणि जागृत स्थान म्हणजेच महादेवच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी। हे मंदिर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक गावात वसलेलं आहे, जे गोदावरी नदीचा उगम स्थान मानलं जातं। चला तर मग या भक्तिमय प्रवासात एकत्र सहभागी होऊया, कारण इथं केवळ दर्शन नव्हे तर प्रत्येक पावलोपावली भक्ती, श्रद्धा आणि इतिहासाची अनुभूती मिळते। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिक रेल्वे स्टेशन पासून 38 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे। नाशिक रेल्वे पासून तुम्हाला लोकल बसेस म्हणजेच नाशिक महामंडळाच्या बसेसवरून तुम्ही ज्योतिर्लिंग पर्यंत जाऊ शकता। ह्या बसेसमध्ये प्रति व्यक्ती 70 रुपये असे भाडे आहे। हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। पौराणिक कथेनुसार त्र्यंबकेश्वर हे ते ठिकाण आहे जिथे भगवान शंकराने आपला त्रिनेत्र प्रकट केलं होतं। इथं असलेली शिवपिंडीमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही देवाचे प्रतीक आहेत। मंदिराची वास्तुशैली पेशवेकाली असून अतिशय भव्य आणि नयनरम्य आहे। सध्या आम्ही नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जात आहोत। तुम्ही पाहू शकता, रस्ता अतिशय निसर्गरम्य आहे। छान छान असे डोंगरदऱ्या आहेत, सर्वीकडे हिरवाई आणि गार हवा। प्रवास कसा मन शांत करणारा आहे। महामंडळाच्या बसने 2 तासाच्या प्रवासानंतर तुम्ही त्र्यंबकेश्वर डेपो जवळ पोहोचता। डेपो पासून मंदिर 1 किलोमीटर अंतरावर आहे। त्यासाठी तुम्ही पायी किंवा ऑटोने सुद्धा जाऊ शकतात। ऑटोचे प्रति 20 रुपये सीट असे चार्जेस आहेत। मंदिराकडे दर्शनासाठी पोहोचतात येथे 2 प्रकारच्या रांगा तुम्हाला पाहायला मिळतील। एक म्हणजे फ्री दर्शन आणि एक डोनेशन दर्शन। वीकेंडला गर्दी असल्यामुळे असं सांगण्यात येतं की फ्री दर्शनासाठी 5 ते 6 तास लागतात आणि डोनेशन दर्शनासाठी 2 ते 3 तास। दर्शन रांगेच्या परिसरात तुम्ही मोठ्या LCD स्क्रीनवर ज्योतिर्लिंगचे लाईव्ह दर्शन सुद्धा करू शकता। मंदिराच्या उत्तर महाद्वारावर तुम्हाला भली मोठी रथ सुद्धा पाहायला मिळते। किती छान असा हा मंदिराचा परिसर आहे। तीन तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो। मंदिराच्या गाभाऱ्यात
व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी सक्त मनाई आहे। दर्शनानंतर आम्ही आलो आहोत मंदिराबाहेर। येथे तुम्हाला धार्मिक वस्तू, नाशिकचे खास फळं आणि प्रसाद सहज मिळेल। त्र्यंबकेश्वर फक्त एक धार्मिक स्थळ नाही, तर एक आध्यात्मिक अनुभव आहे। जर तुम्ही नाशिकला आला असाल तर इथे एकदा तरी नक्की भेट द्या। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनाने तुम्हालाही मनशांती मिळो ही अशी प्रार्थना। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अधिक भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत हर हर महादेव।